नमस्कार. तर आता आपण केळीच्या प्लॉटमध्ये आलो. तर आता नवीन लागवड झालेली साधारण 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले आणि या परिस्थितीमध्ये सध्या ऑगस्ट महिना चालू आहे. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस ठोक पाऊस पडतो आणि तिथे सपाट लागवडी असतात, अतिरिक्त पाणी, जास्त पाऊस आणि पोंगात जर माती गेली तर रोपाची मर व्हायला सुरू होते. त्याला आपण इरविना रूट रॉट किंवा कंदसड म्हणतो. तर या ठिकाणी बघताय पाणी पण भरपूर दिलेलं आहे. पूर्वी पाऊस पण ठोक झाला होता, त्यावेळेस माती पण उडून गेली होती. तर काही ठिकाणी काय होतं, चॉकिंग होते, म्हणजे पूर्ण जे काही रोप आहे तर ते पूर्ण चॉक होतं. आतमध्ये बघताय तर माती गेलेली पूर्णपणे. बघा, असं रोप आपण ज्यावेळेस उपटून पाडतो तर ह्याचा कंद पूर्ण सडलेला असतो. हे बघताय या ठिकाणी आता इन्फेक्शन झालेले कंदसडी, त्याला आपण इरविनर रोट म्हणतो. तर 800 रोपं वेळेस काढून टाका आणि त्या ठिकाणी आपण दुसरे रोपं शिफ्ट करू शकतो. तर याला प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना म्हणजे पाण्याचा कमी वापर करणं, फार कमी पाणी देणं आणि सोबत जे आपण पहिली लागवड झाल्यानंतर ड्रेंचिंग करतो, ब्ल्यू कॉपर असेल तर त्याची सुरुवातीला ड्रेंचिंग एकदा झाली आणि पाण्याचा वापर कमी झाला तर आपण याला प्रिव्हेंटिव्हली कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.